तर धनंजय मुंडे यांच्याही अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे, कारण धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। याचिकेमध्ये धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली असा आरोप केलाय। धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असा आरोपच करुणा मुंडे यांनी केलाय। करुणा मुंडे यांच्या वकिलाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पाहूया। आपल्या सोबत करुणा मुंडे यांचे वकील आहेत, ठोंबरे साहेब आहेत। सर, काय याचिकेत मुद्दे आहे, काय आरोप आहे आणि याचिका कुठे दाखल म्हणजे औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली आहे आणि काय तुमचे आरोप आहे याचिकेत? आम्ही 4/1/2025 शनिवारी आम्ही याचिका दाखल केली आहे। याच्यामध्ये आमचे मूळ मुद्दे, एक पहिला मुद्दा की करुणा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात फॉर्म भरला होता आणि ते नियमानुसार फॉर्म होता, मात्र आदल्या दिवशी त्याच्यातला एक प्रपोजर आहे त्याला उचलून नेलं गुंडांनी। हे वाल्मिक कराड हे लोक होते, त्यांनी उचलून नेऊन त्याला डायरेक्ट निवडणूक अधिकाऱ्यासमोर उभा केला आणि हे सही माझी नाही असंही केलं। त्या पॉईंटवर त्याचा अर्ज उडला आणि हे अशी कुठली पद्धत नाही की सह्या व्हेरीफाय करायचे अधिकार रिटर्निंग ऑफिसरला नाही। आणखी दुसरा असा मुद्दा आहे की जे धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र दाखल केलं आहे रिटर्न इलेक्शनच्या निवडणूक अधिकाऱ्याकडं, त्यामध्ये त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीचा तिच्या प्रॉपर्टीचा कुठं उल्लेख केला नाही, फक्त त्या पहिल्या पत्नीपासून जे 2 मुलं झालेले आहेत, एक मुलगा आणि मुलगी, त्याचा उल्लेख केलेला आहे। आणि यांच्या जे दोघांमध्ये जे केसेस सुरू आहेत मुंबई हायकोर्टामध्ये, पुण्याला, परळीला, बीडला, याचा कुठल्याही केसेसचा त्यांनी उल्लेख केला नाही। आणि हे माहिती खोटा अफिडेव्हिट दाखल करणे, नवीन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, त्यामध्ये 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि दंड होऊ शकतो। आता ही पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे, मात्र या सुनावणीत नेमकं काय काय होतं, धनंजय मुंडे यांना या सगळ्या प्रकरणात पार्टी करण्यात आलेला आहे, त्यांच्या विरोधात ही याचिका आहे। त्यामुळे आता या न्यायालयाकडे आणि न्यायालयाच्या निकालाकडे किंवा सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।